राज्यभरामध्ये डाळ व्यापाऱ्यांनी तब्बल 1.5 लाख कोटी रुपयाचा जीएसटी बुडवल्याचा सातत्याने आरोप होतोय। मात्र या आरोपामध्ये कुठेतरी तथ्य आढळून येत असल्याचं पाहायला मिळतंय। खामगावमध्ये काही वर्षापूर्वी या ठिकाणी सहाय्यक कर आयुक्तांनी एक या ठिकाणी गुन्हा दाखल केला होता। त्या गुन्ह्यामध्ये एका व्यापाऱ्यांनी कोट्यवधी रुपयाचा जीएसटी कर बुडवल्याचं या ठिकाणी समोर आलं होतं। त्यानंतर हा व्यापारी अपीलीय प्राधिकरणाकडे गेला होता। मात्र या अपीलीय प्राधिकरणाने देखील 29 जानेवारी रोजी दिलेल्या निकालामध्ये या जीएसटीचा कर जो आहे तो या व्यापाऱ्याने बुडवला असल्याचं मान्य केलं आणि तब्बल 1 कोटी रुपयाचा कर जो आहे त्याला भरण्यासाठी या ठिकाणी आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी अधिकारी आहेत सहाय्यक कर आयुक्त चेतन सिंह राजपूत साहेब। मला सांगा, अपीलीय प्राधिकरणाने हा निकाल दिलाय की ज्या पद्धतीने तुम्ही कारवाईचे आदेश पारित केले होते, कुठेतरी तुमचे आदेश खरे ठरवले आणि या व्यापाऱ्याला तब्बल 1 कोटी रुपयाचा जो जीएसटी कर बुडवला आहे तो भरण्यासाठी आता आदेश देण्यात आले। काय वाटते संपूर्ण प्रकरणी? यस, काल दिनांक 29 जानेवारी रोजी डाळ व्यापाऱ्यांकडील कर आकारणी संदर्भात अपीलीय प्राधिकाऱ्यांनी जो आदेश पारित केलेला आहे तो नक्कीच स्वागतार्ह आहे। साधारणतः 2.5 वर्षांपूर्वी इकडील कार्यालयाने डाळीवर कर आकारणी करणारा पहिलाच आदेश पारित केला होता आणि हा फर्स्ट अँड मोस्ट कॉन्ट्रोव्हर्शियल आदेश असल्यामुळे गेल्या 2.5 वर्षांमध्ये जी असंख्य घटनांची एक शृंखला सुरू होती, जसं डाळ व्यापाऱ्यांविरुद्ध खामगावात अनेक FIRs दाखल झाल्यात, माननीय उच्च न्यायालयात रिट पिटिशन्स दाखल करण्यात आल्यात, आमच्या विभागाने देखील सदर प्रकरणी असंख्य चौकशा समित्यांची स्थापना केली होती, शिवाय नुकतीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेली कारवाई आणि या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर काल ऑनरेबल अपिलेट ऑथॉरिटीचा जो निर्णय आलेला आहे, जो आदेश पारित झालेला आहे तो नक्कीच आनंददायी आहे। आपण पाहतो की खामगावच्या एकट्या नितीन टावरीने जर इतका मोठा कर जर या ठिकाणी बुडवला असेल, जीएसटीचा कर आहे सांगितला जातोय, राज्यभरामध्ये याचा आकडा किती पट असू शकतो? एक्झॅक्टली, खामगावातील एक साधारण डाळ व्यापारी जर 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक कर चुकवेगिरी करत असेल तर राज्यव्यापी डाळ व्यापाऱ्यांकडून एवढ्या वर्षात करण्यात आलेले एव्हॅजन याची कल्पना आपण करू शकतात। त्यामुळे शासन महसूल संरक्षणाकरिता शासन प्रशासन स्तरावरून याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला जावा अशी अपेक्षा आहे आणि गोरगरिबांच्या सदर कष्टाचा घामाचा हा पैसा पुनश्च शासकीय तिजोरीत यायला हवा अशी इकडील कार्यालयाची अधिकृत आणि आग्रही भूमिका असेल। अमरावती विभागामध्ये सुद्धा ऑडिटचे जे आदेश आहेत ते देण्यात आलेले, संपूर्ण जे डाळ व्यापारी आहेत त्यांचं कुठेतरी अंकेक्षण केलं जाणार, काय वाटतं? यस, एक्झॅक्टली, नागपूर खंडपीठाचा आलेला निर्णय आणि अँटी करप्शन ब्युरोने केलेली कारवाई या पार्श्वभूमीवर अमरावती विभागात सर्व डाळ व्यापाऱ्यांचे ऑडिट करण्याचे आदेश पारित करण्यात आलेले आहे। त्यांचं स्वागतच आहे। मात्र डाळीवरील कर आकारणी संदर्भातील हे नोटिफिकेशन हे राज्याच्या 5 जिल्ह्यांपुरता मर्यादित नव्हते, त्यामुळे सर्वत्र ही कारवाई करून शासन महसूल संरक्षित करण्याची ही राज्यव्यापी कारवाई करण्यात यावी अशी इकडील कार्यालयाची आग्रही आणि अधिकृत भूमिका आहेच। निश्चितच एका एकट्या व्यापाऱ्याने कोट्यवधीचा जीएसटी कर या ठिकाणी बुडवलेला आहे आणि अमरावती विभागात देखील आता जीएसटी बुडवणाऱ्या या डाळ व्यापाऱ्यांचं अंकेक्षण सुरू करण्यात आलं। त्यामुळे राज्यभरात जर अशा पद्धतीनं डाळ व्यापाऱ्यांकडून बुडवणारा जो जीएसटी आहे तो जर का या ठिकाणी सरकारद्वारे प्राप्त केला गेला तर निश्चितच अब्जावधी रुपयांचा जो जीएसटीचा कर आहे तो सरकारी तिजोरीमध्ये जमा होऊ शकतो आणि निश्चितच सरकारला याचा मोठा एक फायदा होऊ शकतो। त्यामुळे नेमका जीएसटी विभाग आता या अनुषंगाने देखील काही पावलं उचलेल का, हा देखील एक मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।